महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मुरुड तालुक्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांना पुन्हा गती मिळाली आहे. निवडणूक प्रक्रियेमुळे रखडलेल्या खारीकवाडा येथील अंगणवाडी सुशोभीकरण तसेच नांदगाव येथील रस्ता नूतनीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्यासाठी सुमारे 12.80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही कामे महत्त्वाची ठरणार असल्याचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी सांगितले. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी अशा कामांना प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ही भूमिपूजन म्हणजे मागच्या वेळी जे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून काही विकास कामांची भूमिपूजन आपण केली आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे काही विकास कामांची भूमिपूजना असतील, काहीची लोकार्पण असतील, ती निवडणुकांच्या सगळ्या व्यस्त कालावधीमध्ये करता आली नाहीत. परंतु पुन्हा एकदा जी विकास कामांना गती देण्याची आवश्यकता आहे, जे विकास कामं भारतीय जनता पार्टी म्हणून आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमचे नेते सतीशजी धारप साहेब आणि आमची सगळीच जिल्ह्यातली वरिष्ठ मंडळी यांच्या माध्यमातून माझ्या विभागामध्ये ज्या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदेला सामोरं गेलो, माझी पत्नी सौभाग्यवती मनस्वी या त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेल्या, त्या विभागातले अनेक प्रश्न सोडवण्यासंबंधीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून काल आम्ही मुरुड तालुक्यातल्या खारीकवाडामध्ये एक अंगणवाडीचं सुशोभीकरण असेल त्या संदर्भातला भूमिपूजन केलं आणि त्याचबरोबर नांदगावमधल्या एका रस्त्याचं, जो रस्ता 12,80,000 रुपये खर्च करून त्या ठिकाणी त्याचं नूतनीकरण होणार आहे, अशा रस्त्याचं भूमिपूजन सुद्धा केलं. मला आनंद या गोष्टीचा आहे की जरी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आपण व्यस्त असलो तरी सुद्धा लोकांच्या प्रती आपली जी विकासाबद्दलची दृष्टी आहे, विकासाबद्दलचं आपलं नियोजन आहे, त्या संदर्भात काम करण्याची संधी ही पक्षाच्या माध्यमातून मिळते, याचा मनापासूनचा आनंद हा त्या ठिकाणी मला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.